नमस्कार मंडळी, मी यज्ञेश्वर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर हा व्हिडिओ डायरेक्ट लोकेशनपासूनच स्टार्ट केला आहे, घरापासून नाही स्टार्ट केला या वेळेला। बोललो यावेळी काहीतरी नवीन म्हणून हा व्हिडिओ आम्ही लोकेशनपासूनच स्टार्ट केला आहे आणि आलोय परत एकदा एका नवीन फार्म हाऊस एक्सप्लोर करण्यासाठी। नवीनच बांधलं आहे कर्जतमध्ये। हे फार्म हाऊस आहे ते कर्जत स्टेशनपासून 10 किलोमीटरवर आहे आणि भिवपुरीपासून 3.5 किलोमीटरवर आहे। आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपण इथे येऊ शकता। संपूर्ण फार्म हाऊस आपण या व्हिडिओमार्फत एक्सप्लोर करणार आहोत आणि या फार्म हाऊसचं नाव आहे ते सानवी फार्म हाऊस। नवीनच कन्स्ट्रक्शन आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बघूया या नवीन बांधलेल्या फार्म हाऊसमध्ये आपल्याला काय काय सुविधा मिळतात, तिथला स्विमिंग पूल, तिथल्या रूम्स आणि आजूबाजूचं वातावरण वगैरे कसं आहे। थोडा 2 दिवस पाऊस पडला होता कर्जतमध्ये, त्यामुळे थोडं जलमय वातावरण झालं होतं, पण आता सर्व ओके आहे। इकडे आजूबाजूचा नजारा पाहू शकता, सुंदर आहे एकदम। अगदी हे शेत आहे आणि हा फार्म हाऊस आहे। तर चला जाऊया फार्म हाऊसची सैर करायला। कर्जतपासून जवळजवळ 10 किलोमीटर आणि भिवपुरीपासून 3.5 किलोमीटर अंतरावर असलेले सानवी फार्म हे चांदई गावात अर्ध्या एकरमध्ये बांधले आहे। फार्मच्या आजूबाजूचा परिसर अतिशय छान आहे आणि फार्मच्या आवारात नारळाची आणि अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत। तसेच फार्मच्या आवारात फोटोसाठी एक पॉइंट देखील बनवलेला आपल्याला इथे दिसून येतो। आता आपण सफर करूया इथल्या रूमची। फार्ममध्ये एकूण 4 रूम आहेत, त्यापैकी 3 रूम आपल्याला वापरायला मिळतात। साधारण 15 ते 20 जणांची क्षमता आहे। इथल्या रूम्स एकदम मस्त आहेत। प्रत्येक रूममध्ये एक डबल बेड आहे आणि तसेच रूममध्ये पंखा आणि झोपण्यासाठी गाद्या देखील आहेत। तसेच इथले वॉशरूम पण एकदम आयडियल आकाराचे आहेत। त्यात आपल्याला कमोड, गरम पाण्यासाठी गिझर, वॉश बेसिन अशा सर्व गोष्टी म्हणजे सर्व बेसिक सुविधा आपल्याला इथे उपलब्ध मिळतात। तसेच इथल्या दुसऱ्या रूममध्ये देखील सर्व सुविधा उपलब्ध आहेत, म्हणजे डबल बेड, मॅट्रेस, पंखा या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत। तसेच इथे वीज पुरवठा जर खंडित झाला तर आपल्याला सोलार आणि इन्व्हर्टर बॅकअप देखील उपलब्ध आहे। या रूम्समधले वॉशरूम देखील अतिशय स्वच्छ आणि हे देखील आयडियल आकाराचे आहेत। इथे देखील आपल्याला गरम पाण्यासाठी गिझर, तसेच इंग्लिश कमोड आणि वॉश बेसिन उपलब्ध आहे। फार्मचा स्विमिंग पूल देखील आकाराने व्यवस्थित आणि मोठा आहे। 4.5 फूट खोल असा हा स्विमिंग पूल आपल्याला इथे पाहायला मिळतो। स्विमिंग पूललाच अटॅच आपल्याला एक छोटा बेबी पूल देखील पाहायला मिळतो। तसेच इथे स्विमिंग पूलसोबत आपल्याला रेन डान्स देखील उपलब्ध आहे। आपण या रेन डान्समध्ये मस्तपैकी शॉवर घेत आपण डान्स वगैरे देखील करून आनंद घेऊ शकतो। सानवी फार्म फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी देखील मस्त आहे। तसेच फार्मच्या बाजूला रिलॅक्ससाठी एक पाळणा आणि खेळण्यासाठी छोटा गार्डन देखील फार्मने उपलब्ध करून दिला आहे। इथल्या जेवणाची चव पण एकदम रुचकर, हायजेनिक आहे। घरगुती पद्धतीने इथले जेवण बनवले जाते। इथे आपल्याला व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारच्या डिश उपलब्ध होतात। तसेच आपल्याला सोयीनुसार जर व्हेज आणि नॉन व्हेज
स्टार्टर हवे असेल तर ते देखील आपल्याला आपल्या उपलब्धतेनुसार सर्व केले जातात। जसजशी संध्याकाळ होत जाते तसतसं दिव्यांच्या रोषणाईत सानवी फार्मचं स्वरूप आणि रूप एकदम खुलून दिसते। सकाळच्या नाश्त्याला आपल्याला भुर्जी पाव, मिसळ पाव, इडली चटणी असा नाश्ता आपल्या सोयीनुसार इथे सानवी फार्म आपल्याला उपलब्ध करून देते। तसेच दुपारचे जेवण देखील एकदम मस्त होते। जेवण, नाश्ता आणि पर माणसे किंमत या सर्व डिटेल्स तुम्हाला मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। तर मंडळी, आता निघायची वेळ झाली आहे आणि हा ब्लॉगचा एंड करायची पण वेळ झाली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी आशा आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्याला इथे यायचं असेल तर सर्व तुम्हाला डिटेल्स, नंबर वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन। पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।